जय श्रीकृष्ण भक्त हो. आपल्या अध्यात्मकथा या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातील 9व्या श्लोकाचा अर्थ, भावार्थ आणि आपल्या जीवनाशी त्यांचा संबंध समजून घेणार आहोत. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर युद्ध सुरू होण्याच्या अगोदरची ही घटना आहे. कौरवांचा राजा दुर्योधन आपल्या सैन्याची ताकद सांगत आहे. तो आपल्या गुरु द्रोणाचार्यांना संबोधित करून आपल्या बाजूच्या योद्ध्यांचे वर्णन करत आहे. आता आपण श्लोक पुन्हा एकदा ऐकूया. अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीवितः नानाशस्त्रप्रहरणः सर्वे युद्धविशारदः. या श्लोकाचा साधा अर्थ असा आहे की माझ्यासाठी प्राणांचीही पर्वा न करणारे अनेक शूर योद्धे या सैन्यात आहेत. विविध प्रकारच्या शस्त्रांनी सज्ज असलेले हे सर्व योद्धे युद्धकलेत निपुण आहेत. या श्लोकात दुर्योधन आपल्या सैन्याबद्दल आत्मविश्वास व्यक्त करतो. तो सांगतो की माझ्याकडे केवळ काही प्रमुख योद्धे नाहीत, तर असंख्य पराक्रमी सैनिक आहेत, जे माझ्यासाठी जीव देण्यास तयार आहेत. पण येथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. दुर्योधन म्हणतो की हे सर्व योद्धे मदर्थे म्हणजे माझ्यासाठी लढत आहेत. येथे त्याची वृत्ती दिसून येते. तो धर्मासाठी किंवा न्यायासाठी लढत असल्याचे म्हणत नाही. तो स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या विजयासाठी लढणाऱ्या लोकांची संख्या सांगतो. याच ठिकाणी महाभारताचा मुख्य संदेश दिसतो. संख्या, शक्ती आणि शस्त्रे यापेक्षा धर्म अधिक महत्त्वाचा असतो. दुर्योधनाकडे मोठे सैन्य होते. भीष्म, द्रोण, कर्ण यासारखे पराक्रमी योद्धे होते. असंख्य सैनिक होते. तरीही शेवटी विजय पांडवांचा झाला, कारण त्यांच्या बाजूला धर्म आणि भगवान श्रीकृष्ण होते. या श्लोकातून आपल्याला एक मोठी शिकवण मिळते. आजच्या जीवनातही अनेक वेळा आपल्याला वाटते की आपल्याकडे पैसा, सत्ता, ओळखी किंवा मोठा पाठिंबा असेल तर आपण नक्की यशस्वी होऊ. पण इतिहास सांगतो की केवळ बाह्यशक्ती पुरेशी नसते. योग्य हेतू, प्रामाणिकपणा आणि सत्याची साथ आवश्यक असते. दुर्योधनाचे सैनिक त्याच्यासाठी प्राण देण्यास तयार होते, पण ते धर्मासाठी लढत नव्हते. म्हणून त्यांच्या पराक्रमालाही अंतिम यश मिळाले नाही. या श्लोकातील त्यक्तजीवितः हा शब्द विशेष लक्ष देण्यासारखा आहे. याचा अर्थ आहे ज्यांनी आपल्या जीवनाची पर्वा सोडली आहे. जेव्हा एखादा मनुष्य एखाद्या ध्येयासाठी पूर्ण समर्पित होतो, तेव्हा तो मोठमोठी कार्य करू शकतो. पण त्या ध्येयाची दिशा योग्य असणे आवश्यक आहे. समर्पण जर चांगल्या कार्यासाठी असेल तर ते महान बनते, पण समर्पण चुकीच्या मार्गासाठी असेल तर त्याचा परिणाम विनाशात होतो. आज अनेक लोक खूप मेहनत करतात, दिवस-रात्र काम करतात, पण जर त्यांचे ध्येय चुकीचे असेल तर ती मेहनत त्यांना आनंद देऊ शकत नाही. म्हणून गीता आपल्याला सांगते की केवळ प्रयत्न नव्हे, तर योग्य दिशा देखील आवश्यक आहे. या श्लोकातील दुसरा महत्त्वाचा शब्द आहे युद्धविशारदः, म्हणजे युद्धकलेत निपुण असलेले. याचा अर्थ असा की दुर्योधनाच्या सैन्यात कौशल्याची कमतरता नव्हती. सर्वजण प्रशिक्षित होते, अनुभवी होते, परंतु कौशल्य असूनही धर्म नसल्यास अंतिम विजय मिळत नाही. आजच्या काळात आपण शिक्षण घेतो, कौशल्य विकसित करतो, करिअर घडवतो, हे सर्व आवश्यक आहे. पण त्याचबरोबर नैतिक मूल्य, प्रामाणिकपणा आणि चांगले आचरणही आवश्यक आहे. जर कौशल्याचा चारित्र्याची जोड नसेल तर त्या कौशल्याचा गैरवापर होऊ शकतो. भगवद्गीता आपल्याला शिकवते की शक्ती आणि ज्ञान यांचा उपयोग नेहमी धर्माच्या मार्गासाठी केला पाहिजे. या श्लोकातून आणखी एक गोष्ट लक्षात येते. दुर्योधन सतत आपल्या सैन्याची ताकद मोजत आहे. त्याला बाह्य शक्तीवर खूप विश्वास आहे, पण अर्जुन आणि पांडवांचा विश्वास भगवान श्रीकृष्णांवर आहे. जीवनातही काही लोक फक्त बाह्य साधनांवर विश्वास ठेवतात. गीतेचा संदेश असा आहे की परिश्रम करा, कौशल्य विकसित करा, पण त्याचबरोबर सत्य, धर्म आणि ईश्वर भक्तीची साथ सोडू नका. या 9व्या श्लोकाचा सार असा आहे की केवळ मोठी संख्या, मोठी शक्ती किंवा कौशल्य यामुळे विजय मिळत नाही. योग्य हेतू, धर्माची साथ आणि सत्याचा मार्ग हेच खरे यश देतात. चला आजच्या भागाचा शेवट या संदेशाने करूया
की आपण आपल्या जीवनात कितीही प्रगती केली, कितीही यश मिळवले तरी आपल्या कृती धर्माच्या आणि सत्याच्या बाहेर जाणार नाहीत. श्रीकृष्णांचा हा दिव्य संदेश आपल्या जीवनात उतरवूया. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.